आपण आलेले पाहतोय सुंदर खेळ पुन्हा एकदा कुणाल पाटील इथे एक विनंती असते, रिक्वेस्ट आहे, जे बाकड्यांवर बसलेले आपले खेळाडू आहेत ना, जिथे खऱ्या अर्थानं प्रेक्षक आहेत सॉरी, त्यांना विनंती असेल आपण इथून उठायचं आहे. आपल्या सामना समितीची विनंती आहे आपल्याला, प्लीज विनंती आहे, रागावू नका. परंतु इथे ह्या कबड्डी स्पर्धेची काही नियमावली आहे, काही प्रोटोकॉल्स आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला राहणं खूप गरजेचं आहे. सामना मात्र आपण सुरू होत असताना पाहतोय आणि कुठेही कसंही उभं राहू नका. काही आचारसंहिता त्याच्या देखील आपण भंग झाला नाही पाहिजे, अर्थात कबड्डीची आचारसंहिता. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी खेळ करणार आहोत. पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे आपल्या संघाला अनेक वेळेला तारणहार ठरणारा हा खेळाडू आता मात्र या ठिकाणी 3 नंबरची जर्सी प्रदान करून या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये आपला खेळ करण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे. काही खेळाडू हे आपल्या नजरेसमोर कायम बसलेले असतात, एक नजर असते आपल्या अशा खेळाडूंवर. आणि आता मात्र पुन्हा एकदा कुणाल पाटील, आता मात्र कुणालला खेळणेच आहे, कारण थर्ड रेटसाठी ज्या वेळेला भोंगा वाजला जातो तेव्हा मात्र आपल्याला गुण मिळवणं हे अनिवार्य असतं. आता मात्र पुन्हा एकदा कुणाल आपल्याकडून आपली ती दिलेली जबाबदारी पार पाडत या ठिकाणी परततोय. 1 गुण आपल्या संघासाठी मिळत. प्लीज जरा प्लीज गडबड नको. युट्यूब लाईव्ह कबड्डी स्पर्धा आहे, हा असाच्या असा वाद सगळीकडे पाहायला मिळतो. प्लीज विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद. चला सामना त्या ठिकाणी सुरू होत असताना आपण पाहतोय 15-14, कारण मॅच टाईटमध्ये फाईट आहे, फाईटमध्ये टाईट आहे आणि असा हा सामना आहे. त्याच्यामुळे रंगत तर वाढणारच आणि त्याच्यामुळे असं एक संघर्ष असल्याकारणाने घासून मॅच ज्याला म्हटलं जातं ती ही मॅच आहे. या ठिकाणी टी हिरोज वर्सेस रायगड डायनामोज हा सामना आपण पाहतोय, ज्या ठिकाणी एक गुणाला किती महत्त्व आहे हे देखील आपण पाहतोय. एक गुण किती महत्त्वाचा आहे, एक सेकंद देखील जितकं महत्त्वाचं असतं आणि तितकाच एक गुण देखील महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये कुठेतरी स्तब्धता देखील आपल्याला पाहायला मिळते, कुठेतरी अगदी शांततामय वातावरणामध्ये आपल्याला हा खेळ पाहायचा आहे, याचा मनमुराद आनंद आपल्याला लुटायचा आहे. मात्र हा आनंद आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकाला लुटायचा असेल तर खेळाडू आपण देखील तशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे आणि खेळाडू वृत्तीनं खेळणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता मात्र निहार भगत या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय 15-14 मध्ये 1 गुणांची अजून देखील आपण लीड या ठिकाणी टी हिरोज या संघाकडे आपण असताना पाहतोय. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ चढाईसाठी येतोय. पण नेहमीच म्हणत असतो ना, कुणाची स्पर्धा असावी ना पुढे जाण्याची आकांक्षा, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे. मग ही जिद्द मित्रांनो आपल्या स्वतःच्या अंगामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या जिद्दीनं खेळलं पाहिजे. जर एखाद्या पराभवाचं रूपांतर जर आपल्याला विजयामध्ये करायचं असेल तर निश्चितपणे आपला खेळ देखील त्या ठिकाणी तशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मितेश पाटील अर्थात रघु 16-14 असं गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे. 2 गुणांची आघाडी आणि 2 गुणांची पिछाडी असणारा हा खेळ. इथे मात्र कशा पद्धतीनं या खेळाचा सांगता समारोप होणार, या खेळाचा शेवट मात्र कशा पद्धतीनं होणार. रघु मात्र या ठिकाणी 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय, 1 गुण आपल्या संघासाठी निर्विवादपणे मिळवत असताना आपण रघुला पाहतोय आणि नक्कीच 1 गुणांची वाढ होते. खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि हीच आवड जोपासण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. 16-15 असा हा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ आपण पाहतोय चतुरस्र चढाईच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न मात्र सातत्यानं करणारा, वन मॅन शो त्या ठिकाणी करणारा खेळाडू मात्र आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा निहार भगत 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू
आणि नक्कीच इथे प्रशिक्षकांचा देखील कस पडायला लागत असतो की आता कोणती व्यूहरचना करायची, आता कोणता कारणमंत्र या ठिकाणी द्यायचा जेणेकरून आपल्या खेळाडूंना या ठिकाणी आपल्या खेळाडूंना विजयी करता येईल. कारण जरी खेळाडू प्रांगणामध्ये खेळत असले तरी विजयाचे शिल्पकार त्यांचे प्रशिक्षक देखील असतात. हे देखील आपण विसरून चालणार नाहीये. कारण खऱ्या अर्थानं त्या स्टँड देण्याचं काम, त्यांना उभं करण्याचं काम हे मात्र प्रशिक्षकांच्या माध्यमातून असतात. म्हणून निश्चितपणे या ठिकाणी रायगड डायनामोसचे प्रशिक्षक आपण पाहतोय अक्षय पाटील आणि नईम बरमारे. तर या ठिकाणी टी हिरोज या संघाचे प्रशिक्षक म्हणून निलेश पाटील आणि सूरज पाटील त्या ठिकाणी कार्यरत असताना आपण पाहतोय. थोर महात्मे सांगून गेले, चरित्र त्यांचे पाहत राहा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. कारण अनेक जुने खेळाडू आहेत, यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला खेळ दिला, त्यांची परंपरा आपण चालवतोय, त्यांचा खेळ आपण पुढे घेऊन जातोय. मग अशा पद्धतीचा खेळ देखील या ठिकाणी आपण खेळणार आहोत, पाहणार आहोत, अजमावणार आहोत. 4 नंबरची जसी प्रदान केलेला हार्दिक म्हात्रे 1 2 3 अर्थात सुपर रेड या ठिकाणी हार्दिक म्हात्रेच्या माध्यमातून केले जाते. एक आशावाद, एक आशा आहे या ठिकाणी ती निर्माण करण्याचं काम आणि ह्या आशेला पूर्ती करण्याचं काम मात्र या ठिकाणी हार्दिक म्हात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. कारण आता गुणफलक त्या ठिकाणी आपण पाहतोय 19-15 अशा गुणफलकांवर त्या ठिकाणी स्कोर मात्र आपण गेलेलं पाहतोय. कुठेतरी आपण जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उत्कृष्ट असू तर त्याला अति उत्कृष्ट बनवण्याचं कार्य अशा खेळाडूंच्या माध्यमातून होतंय. पुन्हा एकदा मितेश 15-19 आपला संघ मात्र या ठिकाणी 15 गुणांवर आहे याची पूर्णपणे जाणीव असताना इथे मितेश कसा खेळणार, एक धाडसी चढाई आपण पाहतोय, एक डायरिंग मधली ही चढाई आपण पाहतोय मितेशची अर्थात रघुची. आणि इथे मात्र अपयश पदरामध्ये पडतंय का, पडणार का, की अपयश पदरामध्ये पडून खेळणार का, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. कारण खेळाडू राहिलेत 2 त्या ठिकाणी तेजस पाटील आणि मितेश पाटील हे दोनही खेळाडू मात्र त्या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि ह्याच्यामध्ये चढाईसाठी येणारा प्रत्येक धुमाळ मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी 1 गुण मिळवतोय. एक गुणांची या ठिकाणी वाढ करत गुणसंख्या आपण 20 वर गेलेली आपण पाहतोय. एकटा शिल्लक राहिला. मग शेवटी करा या मरा ही चढाई तर करावीच लागणार होती. मात्र 18-20 हा गुणफलक आहे. पुन्हा एकदा स्वतः जबाबदार पर्सन म्हणून त्या ठिकाणी खेळ करणारा प्रत्येक धुमाळ अखेर 1 गुण आपल्या संघासाठी घेतोय. नक्कीच इथे देखील कुठेतरी आपण पाहतोय एक चर्चेचा भाग देखील निश्चितपणे त्या ठिकाणी असतो. ज्या वेळेला एक चढाई बहादर म्हणून आपण ज्या वेळेला ही भूमिका मांडत असतो त्यावेळेला मग कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रचना आणि खेळ असणं अपेक्षित आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी 7 नंबरची जसी प्रदान केलेलं प्रतीक मात्र चढाईसाठी जातोय. एक मध्यम शरीरयष्टी धारण केलेला प्रतीक मात्र आपल्या संघाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रतीक होणार का, परंतु नाही. यश मात्र अपेक्षित यश मात्र त्या ठिकाणी मिळालं नाहीये. बोनस मात्र निश्चितपणे मिळाला, परंतु तिथे प्रतीकला मात्र पकड झाली. आणि आता मात्र गुणसंख्या ही कुठेतरी पुढे जात असताना पाहतोय. कुठेतरी 24 आणि 19 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. कुणाल पाटील, कारण आपल्या संघाला स्थिर ठेवण्यासाठी एक संयमी चढाई देखील आवश्यक आहे. मग ही संयमी खेळी आपण नेहमीच कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत असतो. कुणाल हा अतिशय संयमी खेळाडू आहे. कधीही आहे म्हणून खेळायचं किंवा नाही म्हणून वाहून जायचं हे कधीच कुणाच्या माध्यमातून झालं नाहीये. मग एक रिलॅक्स माइंडनं त्या ठिकाणी त्याचा खेळ आपण नेहमीच पाहिला. फक्त याच मैदानावर खेळतो अशातला भाग नाहीये. अनेक मैदानं देखील त्याने देखील आपल्या चतुरस्र चढाईच्या जोरावर किंवा संयमाच्या खेळीवर त्याने खेळलेला आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या संघाला देखील त्याने करून घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपण रुपेश म्हात्रे पाहतोय. चढाईसाठी पुढील संघ असेल डोडो स्ट्रायकर्स वर्सेस RN कन्स्ट्रक्शन्स. या दोनही संघांना आपण तयार राहायचं आहे. डोडो स्ट्रायकर्स वर्सेस RN कन्स्ट्रक्शन्स. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ चढाईसाठी येतोय. प्रतीक धुमाळ आणि रसिक प्रेक्षक देखील हळूहळू या ठिकाणी आपण वाढत असताना पाहतोय. मातीला गंध असतो, फुलाला सुगंध असतो आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना कबड्डीचा छंद असतो आणि हाच छंद खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष जोपासणारा हा विभाग आहे, अर्थात खारेपाट विभाग आहे. मग इथे तर कबड्डी घडले, इथे तर कबड्डी वाढले.
इवलेसे रोपटे लावियालेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. खऱ्या अर्थानं एका छोट्याशा रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं पाहतोय. आणि ही खऱ्या अर्थानं ही कबड्डी या खारेपाट विभागामध्ये वाढली आणि मग त्याचं खऱ्या अर्थानं जे रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये झालं, वटवृक्षामध्ये झालं, ती आजूबाजूची आपण रायगडची कबड्डी पाहतोय. आणि नक्कीच अशा कबड्डीला खत पाणी आज देखील गावागावामध्ये घातलं जात आहे. कारण कोणताही वृक्ष असा सहज, कोणतंही झाड सहज गत्या उभं राहत नाही आहे. त्याचं संवर्धन करावं लागत असतं, त्याची जोपासना करावी लागत असते, त्याला खत पाणी घालावं लागत असतं. आणि निश्चितपणे या कबड्डीला वाढ करण्यासाठी हा विभाग नेहमीच कटिबद्ध असतो. आणि म्हणून ह्या कबड्डीला अनन्यसाधारण महत्त्व या विभागामध्ये निश्चितपणे निर्माण झालंय. 24-19 असा गुणफलक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डोडो स्ट्रायकर्स वर्सेस RN कन्स्ट्रक्शन या दोनही संघानं आपण तयार राहा. थांबले का? ओके, चला चालू करा. कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सामना 15-5-15चा आहे. आणि निश्चितपणे आजचा हा सांगता समारोप आहे, शेवटचा दिवस आहे, म्हणजेच दुसरा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये उर्वरित सगळे सामने, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, अशा विविध माध्यमातून येणाऱ्या मान्यवरांचा पाहुणचार, अशा विविध माध्यमातून या ठिकाणी आपण आजचा दिवस सेलिब्रेट या ठिकाणी करणार आहोत, साजरा करणार आहोत. 24-20 चढाईसाठी प्रत्येक धुमाळ स्वतः चॅलेंज स्वीकारलं, ते म्हणजे थर्ड रेटचं. कारण असेच खेळाडू यावेळेला आव्हान स्वीकारत असतात ज्या वेळेला आपला विश्वास आपल्या मनगटावर असतो, आपल्या बाहूंवर असतो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. लक्षात घ्या, दोनही संघांचे खेळाडू आणि प्रशिक्षक, विशेषतः प्रशिक्षक, आपण देखील याची नोंद घ्यायची. कारण खऱ्या खेळाला सुरुवात शेवटच्या 5 मिनिटांमध्ये होत असते. मग 5 मिनिटांमध्ये जी अदलाबदल आहे, या गुणांची अदलाबदल आहे, गुणांमध्ये हा प्लस मायनसपणा जो आहे हा आपल्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पाहायला मिळत असतो. आणि असाच खेळ आपण सुरू झालेला पाहतोय. 25-20 2-0. इथे मात्र अमितेश रघु मात्र बाद होतोय. आशेच रूपांतर मात्र निराशेमध्ये झालेलं आपण पाहतोय. कभी खुशी कभी गम. कारण दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळत नसते. हे देखील आपण आपल्या अगदी शाळेय जीवनापासून हे सुवचन किंवा हे म्हणींचा आपण अभ्यास करतो. हे प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील आपल्याला मित्रांनो हे अजमावायला मिळत असतं. म्हणून सुखामध्येच दुःख असतं, दुःखामध्येच सुख असतं. मग हे प्रत्येकाच्या वाटेला असतं. दोनही संघ आपण बॅकसाईडला चला. दोनही संघ डोडो स्ट्रायकर्स आणि RN कन्स्ट्रक्शन्स, आपण दोनही संघ बॅकसाईडला चला. विनंती असेल या लवकर. आणि त्याच्यानंतर होणारा सामना असेल मोरिया कन्स्ट्रक्शन्स वर्सेस रायगड प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर होणारा सामना असेल. आणि मी स्टेजच्या मागच्या साईडला निमंत्रित करतोय, आपण इथे एंट्रन्स मधून या ठिकाणी आतमध्ये यायचंय. डोडो स्ट्रायकर्स वर्सेस RN कन्स्ट्रक्शन्स, आपण दोनही संघांना त्या ठिकाणी तयार राहायचं आहे. 26-20 एक शांततामय वातावरण आहे, अगदी आल्हाददायक एक आनंदीमय वातावरण आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो भाव आहे ना, हा अतिशय असा सुंदर असा भाव आहे, एक घेण्यासारखा भाव आहे. एक कबड्डीसाठी आलोय आणि कबड्डीचा सामना अगदी शांततामय वातावरणामध्ये पाहतोय. आणि हीच खरी कबड्डीची आपली शिस्तबद्धता आहे. कारण शिस्त हीच खऱ्या अर्थानं शोभा आहे. हे वचन देखील आपण ऐकत असतो. सामना मात्र त्या ठिकाणी 27-20 अशा गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षकांना काहीसा संघर्ष अपेक्षित आहे. हॅलो, एक सरपंचांना सूचना आहे, जे मेडिकल टाइमआउट घेतात आपण 2 मिनिटं लावून ठेवायची घड्याळी. 2 मिनिटं होऊन 1 सेकंद झालं तर ते बाहेर काढायचा, मॅच सुरू करायची. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे 5 रिप्लेस खेळाडू आहेत. भावबंद काय ठेवू नका, सामने आपले सकाळी उतरेल. धन्यवाद सर. काही सूचना देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. चला मागे डोडो स्ट्रायकर्स RN कन्स्ट्रक्शन्स. धन्यवाद. त्या ठिकाणी डोडो स्ट्रायकर्स हा संघ येतोय.
आर्यन कन्स्ट्रक्शन. आर्यन कन्स्ट्रक्शन धन्यवाद. सामना मात्र आपण पाहतोय इथे मात्र 27-20 7 गुणांचा फरक आहे. 7 गुणांचं या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु नाही गुण त्याचा पाय मात्र खोलात. या ठिकाणी अजून संकटाला सामोरे जावं लागत असं. अरे कितीही संकट मोठं आलं तरी त्या संकटाला 4 हात करण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ही तयारी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येईल का? काहीसा वेळ कमी आणि गुण मात्र अधिक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ह्या यशास पात्र मात्र संघ ठरणार का हे देखील आपण पाहतोय की निर्विवादपणे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच टी हिरोज पुढे जाणार का? सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. धनंजय सर या ठिकाणी आपल्याला 2 मिनिटं शिल्लक असताना मात्र या ठिकाणी दाखवत आहेत. म्हणजेच आता मात्र 2 मिनिटांमध्ये एक साधारणतः कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये केलं जातं. लगेच संघ प्रशिक्षक किंवा कर्णधार 2 मिनिटं गुणिले त्या ठिकाणी चढाया, व त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या चढाया आणि आपल्या होणाऱ्या चढाया आणि त्याच्यामध्ये गुण, अशा पद्धतीनं याच्यामध्ये अगदी अंकांचं देखील कॅल्क्युलेशन बऱ्याच वेळेला हे आपल्यासाठी सोपं पडत असतं. मग काही जे प्रशिक्षक त्या ठिकाणी जे तरबेज असतात हे अशा प्रकारचं गुणांकन करत असतात, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असतात आणि संघासाठी आपल्या त्या ठिकाणी झटत असतात. पुढील संघ असेल टोटो स्ट्रायकर्स वर्सेस आरएन कन्स्ट्रक्शन्स. आपण तयारीत राहा. आपण मागे यायचं आहे दोनही संघ. त्रुटीत काळाचा अवलंब त्या ठिकाणी केला गेलाय, तो म्हणजेच रायगड टी हिरोज या संघाच्या माध्यमातून. टी हिरोज या संघामध्ये प्रतीक धुमाळ, आयुष्य भगत, विनीत पाटील, सुमित म्हात्रे, हार्दिक म्हात्रे, संयोग चिंबुलकर, मनिंदर पाटील, हर्षद म्हात्रे, कुणाल पाटील, अंश पाटील, रोहन पाटील आणि किसन यादव हे खेळाडू मात्र त्या ठिकाणी खेळत आहेत. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी चार्ज लागलेला आहे. प्रत्येक खेळाडू असा सहजगत्या आलेला नाहीये. प्रत्येकाला कुठेतरी गुणांच्या पॉईंटच्या माध्यमातून मोजावे लागले. सामना संपायला शेवटचा मिनिट, त्या ठिकाणी लास्ट मिनिट आणि शेवटच्या मिनिटांचा खेळ. आपण त्या ठिकाणी लाईन आउट व्हायचा मागे. टोटो स्ट्रायकर्स वर्सेस आरएन कन्स्ट्रक्शन. आपण लाईन आउट व्हायचं मागे. दोन्ही संघांना विनंती असेल. 28-21 जवळपास सामना या ठिकाणी टी हिरोज या संघानं मात्र आपल्या खिशामध्ये टाकलेलंच आपण पाहतोय. नक्कीच इथे कोण जिंकलंय आणि कोण हरलंय हे तितकं महत्त्वाचं नाही आहे. याच्यामध्ये खेळ खूप महत्त्वाचा आहे. अर्थात कबड्डी खूप महत्त्वाची आहे. न जातीचा न धर्माचा कबड्डी खेळ हा फक्त आपल्या लाल मातीचा, आणि ह्या लाल मातीलाच आपण या ठिकाणी नतमस्तक होऊन हा खेळ मात्र करत असतो. आणि जवळपास ह्या खेळाचा समारोप आपण पाहतो. या सामन्याचा समारोप आपण पाहतोय. टाळ्या मात्र वाजतायत आणि टाळ्या त्यांच्याच बाजूने वाजतायत ज्या ठिकाणी जो संघ जिंक